गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा याच्यामध्ये थोडे वरच्या स्तराचे उदाहरणं पाहणार आहोत. वरच्या स्तराचे उदाहरणं म्हणजे काय, फार अवघड नसतात, फक्त त्यामधलं टेक्निक तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते सोपेच असतात उदाहरणं. ह्याच्यामध्ये काही क्लुप्त्या मी तुम्हाला सांगणार आहे. दशांश अपूर्णांकाचा जो गुणाकार आणि भागाकार असतो तो विद्यार्थ्यांना थोडासा कसा करावा किंवा कुठे दशांश चिन्ह द्यावे या बाबतीत गोंधळात टाकतो. तर त्या संदर्भात आपण उदाहरण समजून घेऊ. हा भाग आपला या घटकाचा पहिला आहे. अपूर्णांकाचे आतापर्यंत जवळजवळ आपण 9 भाग केलेले आहेत. ठीक आहे, 9 भाग केलेले आहे. तुमच्या समोर गुणाकाराचं उदाहरण आहे. घटक शेवटपर्यंत कंप्लीट बघा. भागाकार आणि गुणाकार दोन्ही याच्यात दशांश चिन्ह याची तुम्हाला परत अडचण राहणार नाही. ओके, आणि आणखी एक भाग आपण बेरजेचा करणार आहोत, ज्यामध्ये मागील वर्षी आलेले अवघड उदाहरण घेणार आहे. ठीक आहे, चला इथं बघा 0.8 गुणिले 0.4 हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. आता यातली सोपी आणि साधी पद्धत सांगतो, ज्यामुळे तुमचा कधीच चुकणार नाही. या शून्याचा अजिबात विचार करू नका. बघा मी काय म्हणते, या शून्याचा विचार करू नका, सरळ सरळ गुणाकार करून घ्या. समजलं मला काय म्हणायचंय? सरळ सरळ गुणाकार करा. बघा बरं, 4 ने ह्या 8 ला गुणा, ह्या 0 डोक्यातला काढा, हा 0 डोक्यातला काढा, गुणाकार करेपर्यंत, नंतर त्याला आपण विचार करणार आहोत. ठीक आहे, 4 8 32. ओके, झाला तुमचा गुणाकार झालेला आहे. आता फक्त दशांश चिन्ह द्यायचं. कुठे द्यायचं? हे कुठे आहे? कुठे आहे? ह्याच्यानंतर, कशानंतर? 8 नंतर, 1 चिन्हानंतर. आणि हे कुठे आहे? 1 चिन्हानंतर. मग याला तुम्ही दशांश चिन्ह किती नंतर देणार? ओके, चला सांगा मला ह्याच्यानंतर किती नंतर चिन्ह देणार? बघा आता ह्याच्यामध्ये तुमचा हा गुणाकार तुम्ही केला. आता प्रश्न आहे दशांश चिन्ह कुठे द्यायचं? ह्या दशांशानंतर किती अंक आहेत मोजा? 1. आणि या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत मोजा? 2. म्हणजे तुमचं दशांश चिन्ह 2 अंक सोडून येणार आहे. मला काय म्हणायचं बघा, आता हा एक अंक आणि हा एक अंक सोडा, दशांश चिन्ह द्या आणि त्याच्या आधी 0 द्या. हे झालं तुमचं उत्तर. आलं लक्षात? साधं टेक्निक आहे. गुणाकारामध्ये ह्या चिन्हांचा म्हणजे गोंधळून जायचं नाही, प्लेन ठेवायचं. प्लेन गुणाकार करून घ्यायचा, 32 द्यायचं. त्याच्यानंतर ही सोपी क्लुप्ती आहे आणि ह्याच क्लुप्त्या आपण ह्याच्यामध्ये पूर्ण समजून घेणार आहोत. ठीक आहे, मग इथं 1 दशांश चिन्हानंतर 1 अंक होता आणि इथल्या दशांश चिन्हानंतर होता, म्हणजे 2 दशांश होते. म्हणून आपण या 32 नंतर 2 अंक सोडले 32 चे, मग दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी 0 लिहितात. इथं आहेच. ठीक आहे, जास्त समजून सांगत नाही, फक्त क्लुप्ती सांगितली. दुसरा मुद्दा, आता हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण देतो. बघा इथं आहे 0.8 गुणिले 0.04. मी काय केलं बघा, 0.04 म्हणजे इथं फक्त 1 दशांश होता, आता इथं 2 आलेत. ओके, याचं उत्तर मी वर लिहितो. इथं लिहिलं 32. आता खालचं उत्तर आपल्याला काढायचंय. करा गुणाकार परत. हे समजून घेतलं आपण. दुसरा करू इथं दुसरा. ठीक आहे, बघा 0.8 गुणिले 0.04 करा. हा गुणाकार तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे, बघा बरं सोडवा. हा सुद्धा तसाच आहे, काही बदल नाहीये त्याच्यामध्ये. शून्यांचा टेन्शन घ्यायचं नाही किंवा त्याचं जास्त हे करायचं नाही. 8 चोक 32, ह्या शून्याचा विचार करू नका, सरळ 8 चोक 32 चा गुणाकार करा. झाला. आता काय करायचे बघा, या दशांश चिन्हानंतर किती किती अंक आहे? 1. ह्याच्यानंतर किती आहेत? 2. एकूण किती झाले? 3 दशांश चिन्हानंतर. पण इथं तुमचा 32 आलाय, मग 3 दशांश चिन्ह तयार करायला याच्या आधी एक 0 द्या आणि नंतर दशांश चिन्ह द्या आणि मग 0 द्या. हे याचं उत्तर आहे. ओके, आलंय लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने याचा गुणाकार करता येतो. याला प्लेन मध्ये गुणाकार करून घ्या. 8 चोक 32 तो लिहिला आणि दशांश चिन्हांची संख्या मोजा. ह्याच्यानंतर दशांश चिन्हानंतर 1 अंक, ह्याच्यानंतर 2 अंक, एकूण 3 अंक पाहिजेत आपल्याला. मग आपण 32 लिहिला आणि त्याच्या आधी एक 0 मांडून दशांश चिन्ह दिलं. हे झालं याचं उत्तर. इथं मी याचं उत्तर मांडतो 0.032. आता फरक लक्षात घ्या, मला काय सांगायचं. हा तर 0.8 होताच, हा तर 0.8 होताच, बरोबर. म्हणजे
0.8, हाय 0.8, ठीक आहे. पण इथं 4 मध्ये फरक पडला, 0.4 झाला. इथं फक्त दशांश चिन्ह 4 होता, बरोबर. म्हणजे हा जो फरक आहे ना तो इथं वाढतो. आले लक्षात? कुठेही वाढू द्या, काही फरक पडत नाही. समजले? आता आणखी उदाहरण घेऊ. चला पुढचं उदाहरण बघू. बघा आपल्या समोर हे उदाहरण आहे पुढचं. 3.92 ची दुप्पट, 3.92 ची दुप्पट व त्यात 1.2 मिळवला. हा दशांश चिन्हाचा आहे, हाही दशांश चिन्हाचा आहे. मिळवल्यास किती होतील? ह्याला तुम्हाला 4 पर्याय असतील, मी पर्याय दिलेले नाहीत. आपण उदाहरण समजावून घेऊ. 3.92 ची दुप्पट करायची. आधी मी सांगितलेलं आहे, अगदी तिसरीच्या घटकापासून आपण सांगतो. दुप्पट करायची म्हणजे त्याला 2 ने गुणायचं, ठीक आहे. याला 2 ने गुणा. आता याच्या 2 मध्ये दशांश चिन्ह आहे का? नाही. सरळ सरळ गुणाकार करा. बेचो बेग बे बेदुनी 4, बेनव 18, एकाला हातचा, ठीक आहे. बेत्रिक 6, 6 आणि 1 7. किती आलंय तुमचं उत्तर? एवढं आलं. आता दशांश चिन्ह न चुकता द्या, घाई करू नका. इथं किती दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत? 2. मग इथेही 2 अंक सोडा, 1 आणि 2 आणि दशांश चिन्ह देऊन टाका. हा झाला तुमचा गुणाकार. 7.8 ही झाली त्याची दुप्पट. कुठं आली? ही दुप्पट झाली. आता त्याच्यामध्ये 1.2 मिळवा. मग आता 1.2 मिळवायचे म्हणजे काय करायचे? हे असे मिळवायचे सरळ सरळ 1.2. आणि इथं तुम्ही काही नाही केलं, 0 दिलं तरी तसंच आहे. 4 अशी 4, 8 आणि 2 10. बघा काय होतंय, 1 हातचा आला, ठीक आहे. 1 हातचा आला, आलं लक्षात? आता काय करणार? 7 आणि 1 8 आणि 1 9. हे 2 दशांश चिन्हाच्या नंतरची बेरजेमध्ये तसे 2 नंतर देऊन टाका. बेरजेमध्ये वाढवू नका, ओके. इकडे वाढवले आपण, पण इकडे वाढवायचे नाहीत. हे तुमचं उत्तर आलेलं आहे 9.04, ठीक आहे. समजले? ओके. चला पुढचं उदाहरण बघू. चला आता एक लक्षात घ्यायचे, या उदाहरणामध्ये आणखी एक विद्यार्थ्यांची चूक काय होते. तुम्ही ही दुप्पट करताना बेरीज करू शकता, पण तशी सवय लावू नका. कारण आता दुप्पट आहे, जर त्याची 5 पट सांगितली तर काय करणार? 5 वेळा ते लिहिणार का? त्याच्यापेक्षा गुणाकाराची सवय लावा. त्यानंतर मी हे उदाहरण परत घेणार आहे. त्यानंतर ह्याची बेरीज करताना विद्यार्थ्यांनी काय केलंय ते सांगतो. एक चूक कशी झाली, इकडे बघा काय होतंय. आता ही तुमच्या समोर बेरीज आहे. हा काय माहिती का? हा 1.2 आहे ना, हा सरळ सरळ या दशांश चिन्हानंतर दुसऱ्या लगेच स्थानावर आहे, पहिल्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असल्यामुळे त्याला पहिल्याशीच बेरीज करायची त्याची, म्हणजे हा याच्यातच मिळवायचा. हा जर तुम्ही इकडे लिहिला ना तो चुकणार आहे. हा इकडे लिहायचा नाही. मग बेरीज करताना काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी 0 दिला. असा ह्या दशांश चिन्हानंतरच्या शून्याला, ह्या अंकानंतरच्या शून्याला काही अर्थ नाहीये. 2 असो 4 असो त्याला काही फरक पडत नाही, ठीक आहे. ही बेरीज करायला सोपं जातं. इथं झाले 10, 1 आला हातचा, हे झाले 9 आणि मग दशांश चिन्ह इथं बेरजेत जेवढे अंक असतील तेवढे त्याला द्यायचं, ओके. समजले? आता हेच उदाहरण आपण 5 पट मध्ये घेऊ आणि थोडं बदलून घेऊ. चला बदलून घेऊ उदाहरण. बघा आपल्या समोर आता आपण तेच उदाहरण आहे पण बदलून घेतलंय, अंक बदललेत. इथं दिलेलं आहे 3.92 ची 0.7 पट, 0.7 पट आहे. आणि त्यात 1.02 मिळवल्यास किती होतील? घटक पूर्ण शेवटपर्यंत बघा. आज तुमच्या दशांश चिन्हाच्या आणि भागाकाराच्या सगळ्या अडचणी दूर होतील, ठीक आहे. 3.92 गुणिले 0.7 पट. एखाद्याची पट करणे म्हणजे तेवढ्याने गुणणे. पट करणे म्हणजे पट म्हणजे गुणाकार, पट म्हणजे गुणाकार. आलं लक्षात? दुप्पट असेल तर 2 ने गुणा, चौपट असेल तर 4 ने गुणा, 5 पट असेल तर 5 ने गुणा, 10 पट असेल तर 10 ने गुणा. साधा गुणाकार आहे, ठीक आहे. पुढचं बघू. 3.92, ओके. 3.92 गुणिले 0.7. मांडणी कुठेही कशी असू द्या, अडचण नाही. गुणाकार सरळ सरळ करा. शून्याचा आणि दशांश चिन्हाचा विचार करू नका. 7 दुनी 14, 1 आला हातचा, 9 7 63, 63 आणि 1 64, 6 आले हातचे, 7 त्रिक 21, 21 आणि 6 27. आता तुमचा गुणाकार संपला, ठीक आहे. आता दशांश चिन्हाचा विचार करू. हे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 2. आणि इथं किती आहे?
1 एकूण किती झाले 3 दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. आपल्याला 3 दशांशानंतर टिंब द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता इथं 1 झाला, 2 झाला, 3 झाला, हे सोडला की टिंब देऊन टाका. हे तुमचं त्याचं उत्तर आहे. 0.7 ने गुणल्यानंतर 3.92 ला एवढं उत्तर आलं 2.744. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, काय सांगितलंय बघा, त्याच्यामध्ये बेरीज करायला सांगितलेली. कशाची? 1.02 मिळवला. हा अंक इकडे तिकडे सरकवायचा नाही, ह्याच्या खाली कमी पडतो म्हणून तसं काही करायचं नाही. दशांश चिन्हानंतर जेवढे घर असतील ना तिथंच बेरीज मांडायची. पूर्णांक इकडे घ्यायचे, दशांशानंतरचे अंक इकडे द्यायचे. ठीक आहे. 2 घरं होते म्हणून 2 घरा खाल्ली. इथं तुम्ही 0 मांडला काय आणि नाही मांडला काय एकच आहे. आता बेरीज करू. 4×4 हे 6 हे 7 दशांश चिन्ह तसंच. बेरजेमध्ये दशांश चिन्ह बेरीज करून मांडायचं नाही. जसे जेवढ्या नंतर 3 नंतर 3 नंतरच द्यायचं. इथं 3. ठीक आहे. हे झालं तुमचं उत्तर. ओके. ह्या प्रश्नाचं उत्तर होतं 0.92 ची 0.7 पट व त्यात 1.02 मिळवल्यास किती उत्तर येईल? तर ते उत्तर येतं 3.764. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, गुणाकार जसाच्या तसा करा. दशांश चिन्ह गुणाकारामध्ये देताना जेवढ्या अंकानंतर असेल तिन्हींची बेरीज करा, ती मांडा. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघू. एक मिनिट. बघा आता आपल्या समोर उदाहरण आहे. जर 5.28 गुणिले 0.8 5.28 गुणिले 0.8 याचं उत्तर दिलेलं आहे 4.224, तर 52.8 गुणिले 0.8 याची किंमत किती? आधीचे उदाहरण जर तुम्हाला समजले असतील तर तुम्हाला हे उदाहरण लगेच कळेल. काय झालंय, दोन्हीकडे अंक समान आहेत. इथं 5.28 आहे, त्याला गुणिले 0.8 नेच आहे. इथं 52.8 आहे आणि त्याला गुणिले 0.8 आहे. संख्या सगळ्या त्याच आहेत. गुणाकार केला तरी उत्तर तेवढंच येणार आहे. मग प्रश्न राहिला, या खाली बघा उत्तरामध्ये तेवढेच उत्तर दिलेले आहेत. प्रश्न राहिला दशांश चिन्हाचा. गणित खूप सोपं आहे. कसं मी समजून सांगतो. आता हे गणित तर त्यांनी आपल्याला करून दाखवलं. 5.28 गुणिले 0.8 याचं उत्तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 4.224. ठीक आहे. एवढं 4.224. आणि आता काय केलंय बदल बघा, 52.8 गुणिले 0.8. ठीक आहे. म्हणजे वरची संख्या तशीच आहे, बरोबर, फक्त त्याचा दशांश चिन्ह बदल केला. खालची संख्या इथं 0 दिलाय तशीच आहे बघा, वरती दिले ते. मग आता आपलं उत्तरही तसंच येणार आहे. उत्तरही तसंच येणार. काय येणार? 4224. पण दशांश चिन्ह बदलतील. कसे ते पहा. इथं काय आहे, दशांश चिन्ह 2 अंकानंतर आहे आणि इथं 1. म्हणजे उत्तरात खाली दशांश चिन्ह 3 अंकाच्या आधी दिलंय. बघा बरं, 1 2 3 3 अंकाच्या आधी. ठीक आहे. ओके. मग आता इकडे किती आहेत बघा. इथं आहे दशांश चिन्हानंतर 1 अंक आणि दशांश चिन्हानंतर खाली 1. म्हणजे 2 दशांश चिन्हांच्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागणार, 2 अंकांच्या आधी. मग इथं 1 आणि 2 इथं तुम्ही दशांश चिन्ह दिलं की तुमचं उत्तर तयार होतंय. मुद्दा असा होता, आम्ही हे समजून सांगण्याचाच माझं हेच हेतूच हा होता या व्हिडिओमध्ये, की दशांश चिन्ह कुठं द्यायचं हे मुलांचा गोंधळ होतो. तो तुमच्या लक्षात आला का? आता हे उत्तर आपलं इथे आहे. म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. हा जो प्रश्न आहे ना, हा 2017 साली आलेला आहे. 2017 साली नवोदयला आलेला आहे. ओके, आले लक्षात? म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता, फक्त फरक दशांश चिन्हाचा आहे. आता तुमच्या तो लक्षात आला असेल. आणखी 1-2 उदाहरणं आपण बघू. चला बघा आपल्या समोर आता आपण एक उदाहरण लिहिलेलं आहे, वाचून घेऊ आधी. या उदाहरणानंतर तुम्हाला परत अशा प्रकारच्या उदाहरणाची अडचण राहणार नाही. ह्याच्यामध्ये खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे करायची. बघा उदाहरण काय आहे, 3 त्याच्यानंतर 3, 0.3, 0.03 व 0.003 यांचा गुणाकार किती येईल? ठीक आहे, यांचा गुणाकार किती येईल बघा.
आता आपल्याला काय करायचे, यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, बघा बरं यांचा गुणाकार आपण कशा पद्धतीने करू शकतो. ही आडवी मांडणी आहे, उभ्या मांडणीत केला तरी पण सोपा येतो. ठीक आहे, मी उदाहरण देतो तुम्हाला, सोडून दाखवतो. बघा उभ्या मांडणीमध्ये सुद्धा काय करायचंय त्याला पण सोपी पद्धत सांगतो. उभ्या मांडणीमध्ये सुद्धा 3 गुणिले 0.3 गुणिले 0.03 गुणिले 0.003. ठीक आहे, तुम्ही असाही गुणाकार करू शकता. 4 अंक आहेत, 4 अंक लिहिलेले. पण इथे एक सोपी ट्रिक आपण लक्षात घेऊ. काय ही ट्रिक समानांक असल्यामुळे आपल्याला सहज लागू पडते. समानांक, ठीक आहे, समानांकासाठी सांगतोय. यांचा सरळ सरळ गुणाकार करा. 3 त्रिक 9, किती आले 9. त्याच्यानंतर 9 त्रिक 27 आणि 27 ला 3 ने गुणा. 27 गुणिले 3 किती येतात, 3 7 7 त्रिक 21, 2 आले हातचे, 3 दुने 6, 6 आणि 2 किती झाले 8. ओके, बरोबर आहे. ठीक आहे, मग आता हा तुमचा 81 झाला गुणाकार. काय केलं आपण, ह्या 3 ने सरळ याला गुणलं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. ओके, मग आता हे जर 81 आले, आता प्रश्न आहे दशांश चिन्हाचा कसे द्यायचे. बघा आता इथं ह्या दशांश चिन्हानंतर किती नंतर आहेत ते मोजा. दशांश चिन्ह किती नंतर आहेत. इथं किती घर आहेत, दशांश चिन्हानंतर 1 घर. इथं किती आहेत, इथं 1 मांडतो, इथं 2 घर आणि इथं किती आहेत 3 घर. एकूण किती घर आहेत, 6 घर. ठीक आहे, म्हणजे 6 अंक दशांश चिन्हानंतर आहेत. म्हणजे आपल्या 81 ला आपल्याला 6व्या घराच्या दरम्यान ठेवावं लागेल. दशांश चिन्हाच्या 6 घर आले पाहिजेत त्याच्यानंतर. ठीक आहे, 1 2 3 आणि 4. हे झालं तुमचं उत्तर. ह्या उदाहरणावरनं एक सोपी ट्रिक आपण समजून घेतली. जर हे सरळ समानांक असतील, हे उदाहरण 2000 अशाच प्रकारचं 0.2 चं उदाहरण आपण ते घेऊ. हे उदाहरण 2018 किंवा 17 ला येऊन गेलेले. ठीक आहे, काय केलेलं आहे, ह्या 3 ने याला गुणलं, 0.3 ला याने याला गुणलं, ह्याने याला गुणलं. आपण याची उडी मारून गुणाकार केला. काय केला, उडी मारून गुणाकार किंवा वर्गवारीनुसार वर्ग करतो की ना आपण, 2 गुणिले 2 गुणिले 2 तसं केलं आणि दशांश चिन्ह नंतर मांडले. ठीक आहे, उदाहरण तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर त्याला लाईक करा. पुढचं उदाहरण आपण घेऊ. चला पुढचं घेऊ. बघा तशाच प्रकारचं सेम उदाहरण आहे. हे उदाहरण आलेलं होतं. मुद्दाम परत एकदा रिपीट केलंय. का करतोय ते समजून सांगतो. हे दोन्ही पद्धतीने सोडून दाखवतो. उभी मांडणी सुद्धा करू. 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002 याचा सुद्धा गुणाकार. आता तुम्ही याने याला गुणून घ्याल, त्यांनी त्याला गुणून घ्याल, त्यांनी त्याला गुणून घ्याल, ह्याची गरज नाही. काही विद्यार्थी काय करतील माहिती का, हे 800 गुणिले 2, मग त्याच्यानंतर परत 0 आणि 2 गुणाल, त्यालाही 2 ने गुणाल. एवढं करण्याची गरज नाही. ही शॉर्ट ट्रिक आहे. कशी, ही सुद्धा काय करायचंय, समान अंक असल्यामुळं 2 ने याला गुणा, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दिले. ठीक आहे, आता दशांश चिन्हानंतर किती अंक आलेले आहेत त्याची बेरीज करा. 0 1 2 3 4 5 6. ह्याला तर दशांश चिन्हच नाही, म्हणजे आपलं जे दशांश चिन्ह आहे ते 6 अंकाच्या अलीकडे पाहिजेत. इथं हे झाले 2 अंक, 3 4 5 6 आणि दशांश चिन्ह देऊन टिंब. हे झालं तुमचं उत्तर. हे बघा इथं दिलेलं उत्तर 4 नंबरचं. हेच उदाहरण तुम्हाला आधीचे जर नीट समजलेलं असेल तर तुम्ही माझं सोडवायच्या आधी सुद्धा उत्तर काढू शकाल. ओके, आता उभी मांडणी सांगितली, आडव्या मांडणीत करू. 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002. ठीक आहे, आता उडी मारून गुणाकार करू. 2 ने ह्याला गुणा. हा पूर्णांक आहे, हे दशांश अपूर्णांक दशांश आहेत. दशांश चिन्हानंतरचे अंक काही होत नाही. 2 गुणिले 2 किती झाले 4, 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16 आलंय 16. ह्याचं उत्तर 16 आलं. आता प्रश्न राहिला दशांश चिन्हाचा. परत मोजून घ्या. दशांश चिन्हानंतर 1 अंक,
दशांश चिन्ह नंतर 2 आणि हे 3, म्हणजे तुमचं दशांश चिन्ह 6 अंकांच्या अलीकडे येणार आहे. हे झाले 2 अंक, मग 3 0 द्या, 4 5 आणि 6 आणि हे इथं 0. हे झालं तुमचं उत्तर उडी मारून केलेलं किंवा वर्गानुसार केलेलं. आलं लक्षात? दोन्ही पद्धतीने आपण आजच्या याच्यामध्ये आपण फक्त गुणाकाराच्या क्लुप्त्या समजून घेतल्या असं तुम्ही म्हणू शकता. ह्याच्यानंतर मी तुम्हाला भागाकाराच्या क्लुप्त्या समजून सांगणार आहे. आणखी एक उदाहरण बघू आणि मग पुढे जाऊ. चला बघा, आता आपल्या समोर बेरजेचं उदाहरण घेतलेलं आहे. म्हणजे ह्या घटकाची शेवट आपण बेरजेने करणार आहोत, काय अडचण नाही. 2009चं उदाहरण आहे. ही बेरीज आहे, सरळ सरळ बेरीज करा. दशांश चिन्ह आहे त्या शेवटच्या टप्प्यात द्यायचे, त्याच्यावर आपण चर्चा करू. ठीक आहे, चला आता बेरीज कशी करणार बघा बरं. इथं 2 अंक आहेत, इथं 2 आहेत, ह्याच्याशी याच्याशी याच्याशी ह्याच्याशी 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 आणि हा याच्यात हा याच्यात. ठीक आहे, आले लक्षात? मग आता मी त्या टिंब काढून टाकतो. बघा, जे मी रेषा दिल्या त्या खुणेसाठी त्या काढतो. तुम्ही याची बेरीज करायची. 7 8 7 मिळवले, 7 आणि 7 14, 7 21, 21 अशी 1 वरती आला 2. ठीक आहे, आता या लाईन मध्ये चेक करा. 7 आणि 2 9, 9 काहीच नाही, 9 आला. ठीक आहे, इथं बघा काय आहे 0, काहीच नाही. ठीक आहे, आता बघा काय आहे 7 आणि 7 14, 1 आला हातचा, इथं मांडला पण इथं काहीच नाहीये. 7 आणि 1 8. ओके, आणि इथं 7. किती आलं उत्तर? ओके, म्हणजे तुमचं 784.0.91 हे उत्तर आलं का? तुम्हाला जर सोडवायचं असेल तर मी आणखी एक उदाहरण असंच देतो. ठीक आहे, आणि ते परत सोडवा. हे अशा पद्धती. ह्याच्यात चूक कुठे होते मुलांची ती सांगतो. मांडणी करताना जर खालीवर केलं ना तर चुकतो. हे उदाहरण आडव्या मांडणीत कधीच सोडवायचं नाही. हे उदाहरण तुम्हाला परीक्षेला आडव्या मांडणीत दिलेलं असेल पण आडवीत सोडवायचं नाही. हमखास चुकतं मुलांचं. उभी मांडणी करायची, व्यवस्थित अंक खाली अंक मांडायचे. बेरीज खूप सोपी असते, अगदी 3रीचा मुलगा सुद्धा करू शकतो स्कॉलरशिपला असेल तर, काही अडचण नाही, त्याला काही लागत नाही. पण मांडणी जर चुकली की उदाहरण चुकणार. चला आणखी एक असंच उदाहरण देतो. बघा, तुमच्या समोर उदाहरण ठेवलेलं आहे. आता ह्याचं आधीच्या ह्याच्यासारखीच बेरीज तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सोडवायचं असेल तर हे उदाहरण मी सोडून देत नाही, फक्त चर्चा करतो. बघा, याची मांडणी जी आहे 5/5 खाली घ्या. इथं हा 5/5 आणि जे उत्तर येईल ते खाली मांडा. हातचा आला तो इथं मांडा. त्यानंतर इथं परत यांची बेरीज आणि यांची बेरीज. ठीक आहे, तुमचं उत्तर खाली येऊन जाईल. ओके, आपण जर दशांश अपूर्णांक गुणाकाराचा भाग घेतला, यातले उदाहरणं घेतले, हे जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते करून घ्या. आणि घटक आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा. आपल्याला जे चांगलं समजलं ते आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा, कारण त्यातून आपल्यासोबत इतरांचाही फायदा होतो. ठीक आहे, चला थांबतोय. गुड डे, बाय.